नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज 16 ऑगस्ट वार आहे, शुक्रवार, आणि आज आलेली आहे सर्वात मोठी पुत्रदा एकादशी. पुत्रदा एकादशी अत्यंत विशेष मानली जाते. ज्यांना पुत्रप्राप्ती होत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही त्यांनी हा उपवास करावा. तर पहा, श्रावण महिन्यात येणाऱ्या पुत्रदा एकादशीला विशेष महत्त्व आहे. या एकादशीच्या दिवशी भगवान शिवासह विष्णूचीही पूजा करावी, कारण हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. एकादशी महिन्यातून दोनदा येते. एक कृष्ण पक्षामध्ये येत असते, एक शुक्ल पक्षामध्ये येत असते. वर्षभरात एकूण 24 एकादशी असतात. म्हणून या एकादशीचं महत्त्व जे आहे ते सर्वात श्रेष्ठ आणि महत्त्वाचं मानलं जाते. एकादशीचे व्रत अत्यंत शुभ आणि फलदायी मानले गेलेले आहे. एकादशीचे व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. म्हणून हे जे व्रत आहे ते घरातील लहान मुलांना व जे मोठे मुले आहे त्यांना कोणत्याही शैक्षणिक बाबतीत किंवा कोणत्याही यशप्राप्ती व्हावी किंवा नोकरी प्राप्ती व्हावी त्यासाठी हा उपवास केला जातो. पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा म्हणजेच पौष आणि श्रावण महिन्यात पाळली जाते. पुत्रदा एकादशी व्रत हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. म्हणून अत्यंत शुभ दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अशी वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. कारण पिंपळाच्या झाडाखाली 33 कोटी देवांचा वास असतो. असं म्हटलं जातं की भगवान श्रीहरी विष्णू 4 महिने योगनिद्रेमध्ये जात असतात, तर या पिंपळाच्या झाडाखाली त्यांचा वास असतो. त्याचबरोबर मुळ्यांशी माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे आपल्याला पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे श्रीहरी विष्णूबरोबरच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. असं मग त्यांनी या व्रताची उपासना आणि व्रताचे पालन नक्की करावे. या व्रताचे पालन केल्याने संततीचे सुख व आशीर्वाद लाभत असतो. संततीच्या इच्छा देखील पूर्ण होत असतात. हे व्रत पाळल्याने भगवान विष्णूचा परम आशीर्वाद प्राप्त होतो. अनेक वेळा लोकांचे एकादशी व्रत चुकून मोडले जातात. त्यामुळे व्यक्तीच्या मनात अनेक प्रकारचे विचार येत असतात. एकादशी व्रत मोडल्यास किंवा एकादशी व्रत करायला विसरले तर काय करावे? तर पहा, हिंदू धर्मानुसार काही कारणाने एकादशी व्रत मोडले असेल तर भगवान विष्णूची पूजा करताना क्षमा प्रार्थना करावी, आपली चूक मान्य करावी आणि भविष्यात अशी चूक करण्याचा संकल्प नक्की घ्यावा. एकादशी व्रत मोडल्यास ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. सर्वात प्रथम पुन्हा स्नान करायचं आहे. भगवान विष्णूला दूध, मध आणि दह्याने अभिषेक करायचा आहे. भगवान विष्णूची पुरुषोपचारे पूजा करून घ्यायची आहे आणि तुमच्या क्षमतेनुसार दानधर्म नक्की करावा. उपवास सोडल्यानंतर आपल्या क्षमतेनुसार श्रीहरी विष्णूचा एक जप माळ करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा किमान 11 वेळा जप तरी करावा किंवा 1 वेळा जप तुम्ही करू शकता. आणि संध्याकाळी आपल्याला सर्वात प्रथम काय करायचं आहे, पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर एका कलशामध्ये शुद्ध आपल्याला जल घ्यायचं आहे. त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत, गंगाजल टाकायचं आहे आणि कच्चे दूध गाईचे टाकायचे आहेत, साखर टाकायची आहे आणि हे जे जल आहे हे पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला अर्पण करायचं आहे. अर्पण करता वेळेस आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर आपल्याला मोहरीचा तेलाचा दिवा लावायचा आहे. हळदी कुंकू लावून पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. अशी विधिवत पूजा केल्याने श्रीहरी विष्णूबरोबरच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. आणि पहा, काही कारणाने एकादशी व्रत चुकले किंवा सुटले तर प्रायश्चित सोबतच निर्जला एकादशीचं व्रताचा संकल्प नक्की करावा. निर्जला एकादशीच्या व्रतामध्ये अन्न आणि पाणी सेवन करण्यास मनाई आहे. म्हणून या दिवशी निर्जली उपवास नक्की करावा, ज्यामुळे या एकादशीचं व्रताचं पालन केल्यासारखं फळ तुम्हाला प्राप्त होते. म्हणून तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहण्यासाठी पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू नक्की अर्पण करावी. घरातील दारिद्र्य संपून घरामध्ये माता लक्ष्मी वास करते. घराची मुलाची जी प्रगती आहे ती उंचावत असते आणि घरामध्ये 7 पिढ्याचे दारिद्र्यसुद्धा कमी होत असते. म्हणून हा एक उपाय आज पुत्रदा एकादशीच्या दिवशी आवर्जून करून पहा. घरामध्ये सर्व दुःख दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते. श्री स्वामी समर्थ.